मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आणि याच वेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये तब्बल 3 तास बंद दारात चर्चा सुद्धा झाली। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच वेळी जरांगे पाटील आणि फडणवीसांमध्ये फोनवरून चर्चा झाली आणि त्यामुळेच या भेटीत नेमकं काय झालं याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे। बघूया। मनोज जरांगे आणि सत्तारांमध्ये चर्चा, बंद दाराआड 3 तास चर्चा। जरांगेंचा फडणवीसांनाही फोन। मंत्री अब्दुल सत्तारांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। एवढंच नाही तर दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल 3 तास चर्चाही झाली आहे। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी रान पेटवलाय। लोकसभेलाही महायुतीला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता। त्यामुळे दोघांमध्ये काय चर्चा झाली यावर चर्चा सुरू झाली आहे। मी जरांगे पाटील साहेबांना विनंती केली होती की याच्यामधला काही मार्ग काढू शकतो का। निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आम्हाला त्याचा काही परिणाम दिसला आणि निश्चित त्याच्यापुढं मोठा फटका मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसला। तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या लेकरांना मराठा बांधवांना तुम्ही जोपर्यंत रिझर्वेशन देणार नाही तोपर्यंत एक सूतभरवी मी पाठीमागं हलणार नाही, चालणार नाही, बोलणार नाही। मला फक्त माझ्या समाजाला न्याय द्यायचा आणि तो न्याय नाही दिला तर शेवटी ज्या पद्धतीने आज राजकारणाच्या काही बाजू चालू आहे, मी माझा फायदा विरोधी पक्षाला बी घेऊ देणार नाही, तुम्ही सत्ताधारी तुम्हालाही घेऊ देणार नाही, परंतु माझ्या समाजाचा जो फायदा करेल त्याला निश्चित दिला जाईल। आता हा निरोप मी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी या दोघांकडे हा निरोप देईल आणि ते अंतिम निर्णय घेतील। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। त्यामुळे सत्तार आणि जरांगेंमधल्या बैठकीत शेतकऱ्यांचं नुकसान आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती दोघांनी दिली। मात्र त्याचवेळी जरांगेंची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फोनवरून चर्चा झाल्याचीही माहिती मिळते। मराठा आरक्षणावरून जरांगेंनी फडणवीसांना वारंवार लक्ष केलं। त्यामुळेच दोघांमध्ये काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। पण तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या हे कृषी मंत्री साहेबांना आम्ही सांगितले आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही सरसकट देतोय। फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्या त्यांचा फक्त पंचनामा करू, बाकी सरसकट आम्ही देतो। तुम्हाला आता शब्दापासून फिरता येणार नाही, कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला शब्द। आम्ही म्हणलेला नाही, तुम्ही म्हणलेलं। आम्ही 8 दिवस म्हणलं, तुम्ही 10 दिवस म्हणला। 10 दिवसाच्या पुरं कडील लावतो म्हणे। हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला। शेतकरी धीर धरलेला आहे, त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ। देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही। देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या यावर चर्चा झाली। मदत 2 वर्षांनी दिलीत तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाहीत असा इशाराही दिल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे। आता जरांगे आणि फडणवीस यांच्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर चर्चा झाल्याचं जरांगेंनी तरी सांगितलंय। मात्र जरांगेंची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार तातडीनं मुंबईकडे रवाना झाले। त्यामुळे बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांत लागली आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।